हिप्नॉटिझमचं शिबिर घेतलं होतं, आठवतंय का? हे की नाही? मन आहे की नाही तुमच्याकडं? आहे ना? कुठं आहे? दाखवा. नाही दाखवू शकत, आहे की नाही? पण आहे. आता मनामध्ये दोन प्रकार आहेत, बाह्यमन आणि अंतर्मन. हे शॉर्टमध्ये घेतो. आपले हे जे 7-7 दिवसाचे शिबिर झालेले आहेत जुन्या लोकांना माहीत आहेत. बाह्यमन काम कसं करतं? सारासार गोष्टीचा विचार करतं, निर्णय घेतं. एकदा का निर्णय पटला की अंतर्मनाकडे पाठवलं जातं. अंतर्मनाकडे गेले की अंतर्मनाचं एकच काम आहे, जे काय येईल ते गुपचूप निमूटपणे स्वीकारायचं आणि काम करायचं. मग विचार तुम्ही नकारात्मक करा अगर सकारात्मक करा, याचं त्याला काहीही घेणं देणं नाही. इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या? आता हे मनाचं काम झालं. मन आहे कुठं? मन आहे कुठं? मेंदूच्या क्रियेलाच मन असं म्हणतात. आणि मन हे प्रत्येक पेशीमध्ये मन आहे. प्रत्येक पेशीला मन आहे. मुद्दा लक्षात आला? हे मन झालं. आता शरीर. शरीर आहे का? आहे ना? आहे का? आहे. आपलं शरीर कशाने बनलेलं आहे? स्त्री बीज पू बीज याचा संयोग झाल्यानंतर प्रथम 2.5 तास एक पेशी निर्माण होते आणि ह्या एक पेशीमध्येच आपलं अख्खं आयुष्य सामावलेलं आहे. एका पेशीमध्येच काय आहे? तुमचं अख्खं शरीर आहे. ही पेशी 1 चे 2, 2 चे 3, 4 चे 6 असे 600 कोटीचा पुंजका तयार होतो, तेव्हा 60-70 किलोचा माणूस तयार होतो. हे जे शरीर आहे, हे शरीर चालण्यासाठी कुठली गोष्ट, आता ही जी पेशी आहे, इथपर्यंत लक्षात आलं तुमचा मुद्दा? पेशी चालण्यासाठी काय काय आवश्यकता आहे? ह्या पेशींना काय आवश्यकता आहे? ती कशी काम करू शकते? तर 2 गोष्टीची आवश्यकता आहे. किती? 2. एक पहिलं काय? ऑक्सिजन आणि दुसरं ग्लुकोज. पहिली काय आहे? ऑक्सिजन आणि दुसरा ग्लुकोज. ग्लुकोज कसं मिळेल? तुम्ही काय पाव पिझ्झा बर्गर जे खाताय त्यातून ग्लुकोज मिळेल, है की नाही? जे काय खाल ते. आणि ऑक्सिजन कसा मिळेल? आत्ता तर प्राणायाम केला ना, अतिरिक्त ऑक्सिजन आपणचा मात्रा. मग हे दोन्ही गोष्टी दिल्यानंतर हे पेशीचं प्रामुख्याने कार्य चालू असतं. इथपर्यंत मुद्दा लक्षात आला सगळ्यांचा? आता ह्या पेशींपासून आपलं काय बनलेलं आहे? शरीर बनलेलं आहे की नाही? पेशींपासून काय बनलेलं आहे? शरीर. शरीरामध्ये काय काय आहे माहीत आहे? लहान आतडी, मोठी आतडी, यकृत, स्वादुपिंड, हे सगळ्या गोष्टी मिळून बनलेलं आहे. आता शरीर चालवण्यासाठी 2 गोष्टी आणखीन महत्त्वाच्या आहेत. प्रामुख्याने 2 गोष्टी कुठल्या महत्त्वाच्या आहेत? एक आहे ग्रंथी आणि दुसरं काय आहे? न्यूरॉन. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं काय आहे? ग्रंथी आणि न्यूरॉन. न्यूरॉन म्हणजे नर्व सिस्टम तुमचे. आता ग्रंथी, तुम्ही डॉक्टरांच्याकडे गेला की सांगतात तुमचं हार्मोन इनबॅलन्स झालेलं आहे. मग हार्मोन इनबॅलन्स कशामुळे होतं? कोण कारणीभूत आहे? आपण स्वतःच कारणीभूत आहे. त्यानंतर तुम्हाला हळूहळू लेक्चर गेल्यानंतर कळू शकेल. तर ग्रंथींची स्तवणीची, आता हे ग्रंथी जे काम करतात ते कसे काम करतात? त्यांचा जो काही स्त्राव असेल तो स्त्राव तयार झाला, वर्ण आज्ञा आली, स्त्राव झाला की ते रक्तात सोडतात. डायरेक्ट रक्तात सोडतात. ह्याला कुठेही नलिका नसते. डायरेक्ट हे ग्रंथीचे स्त्राव चालू होतात. आता ग्रंथी कुठं कुठं आहेत हे आपल्याला परत डिटेल घेणार आहोत. पहिली ग्रंथी हायपोथॅलेसन म्हणजे आपल्या डोक्याच्या मागच्या साईडला, आतल्या साईडला, मेंदूच्या खाली. त्यानंतर पिच्युटरी नावाची ग्रंथी, तिथून पिनेल नावाची ग्रंथी, त्यानंतर थायरॉइड, पॅराथायरॉइड, थायमस नावाची ग्रंथी, पॅनक्रियाज, ॲड्रेनिल नावाची, तुमच्या किडनीच्यावर 2 ग्रंथी आहेत, आणि टेस्टीज आणि ओव्हरीज अशा ग्रंथी आहेत. त्यांचं कार्य व्यवस्थित चाललं तरच आपल्याला आपली प्रकृती व्यवस्थित राहते. हे सगळ्यांनाच माहिती आहे. काही झालं, काय निदान नाही झालं की म्हणतं तुमचं इनबॅलन्स झालेलं आहे. हे लक्षात आलं? ग्रंथीचं आपण डीपमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. त्यानंतर न्यूरॉन. न्यूरॉन म्हणजे नर्व्ह सिस्टीम. काय? नर्व्ह सिस्टीम.
आता नर्वस सिस्टीम कशी काम करते, समजा मला इथं टोचलं तर काय होईल, चिमटा काढला तर काय होणार, इथनं संदेश जाऊन आपल्या मेंदूकडे की मला इथं कोणीतरी टोचलं आहे. समजा वस्तू घ्यायची मला तर आज्ञा इकडून येऊन हात तिथं जाऊन उचलला जाईल असं न्यूरॉन कळते. लक्षात आलं, म्हणजे हे संदेश वाहनाचं काम न्यूरॉन करते. आता आपल्या शरीरामध्ये हे शरीर कशाचं बनलेलं आहे, पेशींपासून, बरोबर आहे की नाही. किती पेशी आहेत, 60 अब्ज. किती आहेत पेशी शरीरामध्ये, 60 अब्ज. आणि न्यूरॉन किती आहेत, 80 अब्ज. किती आहेत. आता ह्या न्यूरॉन म्हणजे जे न्यूरॉनच्या पेशी त्याच्यामध्ये इथं टिपका दिसतं का तुम्हाला, ह्याच्यापेक्षा अजून बारका पाहिजेत, अजून बारका म्हणजे वाळूतला सूक्ष्म कण, अगदी सूक्ष्म कण. तर त्या सूक्ष्म कणामध्ये 1,00,000 काय असतात, न्यूरॉन असतात. किती असतात, 1,00,000 असतात. आता हे जे न्यूरॉन आहेत ते कधीही एकमेकाला जोडलेले नसतात, त्यांच्यामध्ये अंतर असतं. म्हणजे बघा एवढ्या छोट्याशा कणातसुद्धा त्याच्यामध्ये अंतर असतं, म्हणजे इथून संदेश वाहन दिला जातो. तर एकदा उदाहरण सांगतो, काय गंमत झाली पहा. समजा आता ही ट्यूबलाईट आपल्याला किंवा बल्ब लावायची, समजा कट झाली वायर कुठं, तर बल्ब लागेल का, कुठंतरी कट झाली, शॉर्ट झाली. आमच्या घरी टी व्ही, सगळ्यांच्याकडे टी व्ही असतो, तर टी व्ही जोडताना काय झालं, वायर कमी पडली, मग मी ती दुसरी वायर म्हणजे चेंज झाल्यानंतर ती दुसरी वायर मी काय केली, त्याला जोडली, वरनं आणली आणि त्याचं ते पुढं सोडलं आणि एकमेकाला गुंडाळी चिकटपट्टीने घट्ट लावून बांधून ठेवली. आणि टी व्ही लागणारच झाला आहे, बराच वेळ झाला. मग प्रयत्न केल्यानंतर मग त्या ह्याला बोलवलं, त्या टी व्हीच्या ह्यांना. मग त्यांनी सगळीकडे खाली वर जाऊन 4 वेळा चेक केलं, का लागाना का लागाना का लागाना. मग त्यांनी मला प्रश्न विचारला की वायर कुठं जोडलेली आहे का, तर म्हटलं आहे, मध्ये जोडलेली आहे. म्हणजे एक पांढरी आणि एक काळी आहे. मग म्हटलं कोणी जोडली आहे, म्हटलं मीच जोडली आहे. मला बघू बरं. मग ती सोडली, तर सोडल्यावर काय झालं होतं, ते एकमेकाला गुंडाळले होते. मग त्यांनी ते सोडलं, इकडे एक पिन लावली, इथे लावली, दोन्हीच्यात अंतर देऊन, म्हणजे त्याला काय म्हणतात, मध्ये जॉईंटर लावला. ते एकमेकाला जोडले नव्हते, त्यांच्यात अंतर होतं, एवढं अंतर होतं. लक्षात आलं का. आणि तेव्हा मग टी व्ही लावला. तर न्यूरॉनचं कसं काम झालं लक्षात आलं का तुमच्या, अशा पद्धतीने न्यूरॉनचं काम चालू होतं. इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर भाषा क्या, ज्याला त्याच्या भाषेमध्ये समजायचं. न्यूरो म्हणजे काय, एन आलं का, न्यूरो, एन. न्यूरो म्हणजे आपला मेंदू. मेंदू बघेल लचिला, पाहिलं असेल तुम्हाला यूट्यूबला वगैरे, एकदम लचिला असतो. ह्याच्यामध्ये कोट्यावधी न्यूरॉन आहेत आपल्या मेंदूमध्ये. न्यूरो म्हणजे मेंदू, मेंदूच्याच क्रियाला मन असं म्हणतात. म्हणजे मेंदूमध्ये जी क्रिया चालती, विविध केमिकल जमा होतात, त्यालाच मन असं म्हणलं जातं. हे लक्षात आलं. न्यूरो म्हणजे मन. अगदी हे लक्षातच ठेवा, आपलं तुम्हाला खूप पुढे उपयोगी पडेल. लिंग्विस्टिक म्हणजे भाषा. ह्याला कुठली भाषा समजती, काय भाषा म्हणजे कोणत्या भाषेत समजतं, ज्याला त्याला आपण म्हणतो ना, जरा हळू बोललं तर कळत नाही, मग जोरात बोललं तर तरी कळत नाही, मग 2 खड्डेशी वाजवली की कळायला लागतं का नाही. मग त्याची भाषा काय आहे, काय ती भाषा त्याला समजावून सांगणं महत्त्वाचं आहे. आणि प्रोग्रॅम हा तुमच्या हातात आहे. तुम्ही काय ठरवा, जुने प्रोग्राम कट करायचे, नवीन प्रोग्राम त्याच्यामध्ये ॲड करायचे, आणि त्या पद्धतीने आपण न्यूरॉनला सूचना देऊन आपली वैयक्तिक विविध गोष्टीमधून आपण व्याधी म्हणा, आणखीन भरपूर काय एन्झायटी वगैरे भरपूर आहे त्याच्यामध्ये, हे सगळं प्रोग्रामिंग आपण करू शकतो NLPद्वारे. आपण मेडिसिन घेणार आहोत नंतर. तर हे लक्षात आलं. न्यूरो, एन. LP म्हणजे लिंग्विस्टिक म्हणजे भाषा, आणि प्रोग्राम, P म्हणजे प्रोग्राम. लक्षात आलं. आता ह्या न्यूरोची भाषा काय आहे बघा. न्यूरोची भाषा काय, व्हिज्युअल म्हणजे दृश्य. न्यूरोची भाषा काय, त्याला कसं कळतं, न्यूरॉनला तुमच्या कसं कळतं भाषा, हे दृश्य कसं कळतं पहा. आता एक काळा मोठा हत्ती आहे, तो पाहू नका. त्याच्यावर एक माकड बसलेलं आहे आणि ते मॅगी खात नाही, हे सगळं बघू नका. काय झालं, सगळंच बघितलं ना, 2दा नको म्हणून सांगितलं. म्हणजे न्यूरॉनची भाषा काय आहे, दृश्य बघितलं की सगळं लगेच पटकन समजलं का नाही तुम्हाला. मी एका सेकंदाच्या आत तुम्हाला दृश्य आणलं का नाही तुमच्यासमोर. म्हणजे न्यूरॉन किती प्रति सेकंद काम करतं बघा. बघू नका सांगितलं तर तुम्ही बघितलं. आला का मुद्दा लक्षात. न्यूरॉनची भाषा लक्षात आली, दृश्य, याच्यावरच आपल्याला पुढं काम करायचं NLPमध्ये. आता समजा दृश्य तुम्हाला न बघता
मी आता हे सांगितलं आहे, न सांगता सुद्धा तुम्हाला दृश्य बघितलं की लक्षात येईल. समजा ते लावलेल्या ह्याच्याकडे बघा, ते जे पोस्टर लावले, काय झालं, काय व्हिज्युलायझेशन झालं, सगळं आलं का, काय 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 असेल, कसं असेल, काय असेल, हे सगळं व्हिज्युलायझेशन एका सेकंदात झालं. म्हणजे तुम्ही जे एखादं चित्र बघितलं की त्याच्यावर न सांगता सुद्धा चित्रात काय सांगितलं आहे हे तुम्ही पटकन दृश्य बघितल्या कळू शकता. हेच व्हिज्युलायझेशन आपण NLP म्हणजे मेडिटेशनमध्ये करणार आहोत. दृश्य लक्षात आलं. ऑडिओ तर म्हणजे आवाज, मी बोलते म्हणून तुम्हाला पटकन कळतं आहे, साधं सोपं गणित आहे की नाही. ऑडिओ ही एक भाषा त्याची ऑडिओची भाषा असते. त्यानंतर कायनेस्टिकमध्ये स्पर्श येतो, नंतर भावना येतात, फिलिंग येतं. आता एखाद्या तुम्हाला स्पर्श केला किंवा एखाद्या लहान बाळाला स्पर्श केला किंवा त्या स्पर्शातून आपल्याला त्या व्यक्तीचं हे कळतं की कशा पद्धतीचा स्पर्श केलेला आहे. तुम्हाला नुसता हात लावला तरी कळू शकेल. भावना, एखादा चेहरा पडला आहे, तुम्ही न सांगता सुद्धा का रे आज काय पडलं आहे, काय झालं, चेहरा का पडला आहे तुझा आज, न सांगता सुद्धा ओळखू शकाल का नाही तुम्ही. म्हणजे भावना आणि फिलिंग. समजा एखाद्याने तुम्हाला म्हटलं आय लव्ह यू, तर काय फिलिंग होतं आपल्या शरीरामध्ये, काय बदल होतो शरीरामध्ये, सगळ्या न्यूरॉन्स भराभरा कामाला लागतात. आता तुम्ही हे सांगितल्या काय झालं, सगळे न्यूरॉन्स कामाला लागले आणि त्या पद्धतीने संदेश दिल्यानंतर ग्रंथीकडे गेले, ग्रंथींनी स्थावसले, आज पॉझिटिव्ह आले बरं का, आणि सगळं शरीर उत्साहित झालं, पॉझिटिव्ह थिंकिंग आलेलं आहे. हेच न्यूरॉनची भाषा आहे बा. आलं का लक्षात. म्हणजे भावना, फिलिंग काय असेल ते हे सगळं कायनेस्टिक ही भाषा लवकर कळते त्याला. ऑडिओ, व्हिज्युअल. आलं का लक्षात. व्हिज्युअल इथपर्यंत लक्षात आलं. ही भाषा तुम्हाला लक्षात ठेवायची. याच्यावर आपण पण काम करणार आहोत पुढं, की आपल्याला हे कुठले त्याच्यामध्ये व्हिज्युलायझेशन करायचे, ते कसे कट करायचे, काय करायचे, या पद्धतीने आपण ते पुढं करणार आहोत. आता याच्यावर काम करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहा, मॅन्युअल म्हणजे काय. तुम्ही लहानपणापासून पाहिलं असं, एखादी गोष्ट खरेदी केली की त्याच्यावर मॅन्युअल येतं, ते कसं वापरायचं ते, आहे की नाही, बरोबर आहे का नाही, ते कसं वापरायचं. आता ते जेव्हा पॅकेट बाहेर येतं किंवा कुठली वस्तू घेतात जेव्हा मॅन्युअल येतंच की असं वापरा तसं वापरा, त्याच्यावर बारकाईने लिहिलेलं असतं. मग आपलं पॅकेट बाहेर आल्यानंतर आपल्याबरोबर मॅन्युअल आलं होतं का, नव्हतं का नाही. कुठं आहे मॅन्युअल, नाही ना. मग मॅन्युअल कोणी तयार केलं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मॅन्युअल कोणी तयार केलं, आई, वडील, शेजारचा पाजारचा, TV, मित्र, पुरोहित, राज, काय जे असेल ते, घटना, दृश्य, ह्या सगळ्याचं मॅन्युअल आपल्या मेंदूमध्ये फिट आहे. ह्या मॅन्युअलद्वारे आपण आत्ताचं जीवन जगत आहोत. तेच घेऊन जगत आहात का नाही, बरोबर आहे का नाही. ते मॅन्युअल मग त्याच्यामध्ये चुकीचं पण असू शकतं, होय की नाही. मग तेच घेऊन जगत आहात आपण. मग हे मॅन्युअल आपल्याला बदलायचं आहे. बदलल्यानंतर आपल्याला काय होईल, मॅन्युअल बदलायचं कसं ते NLPद्वारे आपण नंतर शिकणार आहोत. मॅन्युअल बदलल्यानंतर समजा आत्ता माझा QR कोड स्कॅन केला तर काय निघाल, त्याच्यामध्ये QR कोड स्कॅन केला तर काय निघाल, उंची, वजन, बोलण्याचं काय टेक्निक सगळं निघाल. मग मॅन्युअल होतं. मग 40 नंतर मग स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागल्यानंतर मग हळूहळू काय झाला, हा बारकोडमध्ये वेगवेगळे चेंजेस यायला लागले आणि हे तुमचं बारकोड तुमच्या पुढं आता उभं आहे. लक्षात आलं. तर आपल्याला चेंज करायचं. इथून पुढं चेंज करताना आपण काय काळजी घेणार आहोत. समजा तुमचं एक्स्ट्रा फॅट असतील, एखादा दुखणं असेल, तणाव असेल, टेन्शन असेल, एन्झायटी असेल, काय सगळ्या गोष्टी आपण बदलू शकतो ह्या न्यूरॉनद्वारे. न्यूरॉन कसं काम करतं ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार होतो. इथपर्यंत समजलं का. काय हे लक्षात ठेवा, व्हिज्युअल, दृश्य, त्यानंतर ऑडिओ, आणि नंतर काय भावना, स्पर्श, जे काही तुम्ही मग फिलिंग कराल, ह्याद्वारेच तुमच्या शरीरावर काय होतं, सगळा आतमध्ये डाटा फीड होतो. आत्ता तुम्ही जीवन जगत आहात, काही एखादा निर्णय घेत असेल तर जुने रेफरन्स घेऊन जगता का नाही, पूर्वी काय झालेलं आहे का नाही. आता समजा तुम्ही एक आनंदाचा प्रसंग आठवा, कुठलाही तुमच्या जीवनामध्ये, समजा मॅरेज झालं, एखादं घर बांधलं, एखादी गाडी घेतली, आठवा बरं 1-2 मिनटं. कसं वाटतंय बघा, चेहऱ्यावर काय पण हास्य आलं. म्हणजे काय झालं, ज्यावेळी ती घटना घडली ती अजूनही तुमच्या अंतर्मनामध्ये फिट आहे, डाटेमध्ये, सॉफ्टवेअरमध्ये फिट आहे. ती आठवल्यानंतर तुमचा चेहरा आनंदी झाला किंवा माझा झाला सगळ्यांचा. आता वाईट घटना आठवा बरं, आहे का नाही प्रिंट आहे तुमच्या मनामध्ये. मग त्याचे रिझल्ट काय मिळणार आहे, तुमच्या न्यूरॉननी लगेच काय सांगितलं, हे असं त्यावेळी घडलं होतं. मग अशा कितीतरी वाईट घटना, नकारात्मक विचार घेऊन आपण वर्षानुवर्ष चालत असतो
आणि ह्याच NLPमध्ये आपल्याला कट करून तिथं रिप्रोग्रॅमिंग करायचं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये आपला बदल करायचा आहे. एखादी घटना घडली, घटना कोणती घटना असू द्या, वाईट असू द्या, वाईट घडली असं धरून चाल. समजा ॲक्सिडेंट घडला. ॲक्सिडेंट घडल्यानंतर काय होईल पाहायला काय होणार बघा. व्हिज्युलायझेशन कसं होईल, लगेच तुमचं मन चेंज होईल. अरे अरे किती लागले, काय झालं, बरं झालं मी तिथं नव्हतो, मी आधीच अलीकडे होतो बरं का. त्यानंतर काय होईल मग, हल्ली काय आयुष्याचं खरं नाही, कधी जाईल ते जा, हे विचार आले की ते न्यूरॉनमध्ये फिट आहेत तुमच्या. आणि मग हे असे विचार घेऊन नकारात्मक विचार घेऊन आपण तयार झालेलो असतो. एखादी घटना घडली, वाईट घटना घडली, माझ्या आयुष्यात तशी घटना वाईट घडली 92 साली. ती घटना त्यावेळी मला खूप दुःखदायक होती, पण आज माझे ती माझ्यासाठी काय सुखकारक आहे. ती जर घटना घडली नसती तर मी आज तुमच्या पुढे नसतोच. का तर मन म्हणजे काय, त्याचं कार्य कसं झालं, तर शरीराचं कार्य काय, हे पाहत बोलायची काय, लिहायची आणि काय शिकवायची तर लांबचीच गोष्ट आहे. पण डेव्हलप कसं केलं, पूर्वी मी बोर्ड घेऊन यायचो, त्यात घरात लिहून यायचो, प्रत्येक शब्दाने शब्द पाठ करायचो आणि तुमच्या पुढे सांगायचं. पूर्वी बोर्डसुद्धा आणायचो मी. पण मला कुठं ह्या प्रोग्रामिंगला जायचंच होतं. एक ना एक दिवस असा येईल की मी न बघतासुद्धा सगळ्यांशी बोलू शकेन. पण हा प्रोग्राम माइंडमध्ये फिट केलेला आहे. लक्षात आलं. त्यात आपलं हे पहिलं लेक्चर झालं. त्यानंतर ग्लँडचं लेक्चर होईल, त्यानंतर न्यूरॉनचं लेक्चर येईल आणि त्यानंतर मग आपल्याला हे जे तुम्ही कुठलाही तुमचा एक व्याधी घ्या, कुठली पण एकच निवडायची आणि ती निवडल्यानंतर समजा पहा डायबिटीस असं उदाहरण चाला. आता डायबिटीसची काय आख्यायिका सांगा. एकदा डायबिटीस झाले की बरा होत नाही, आलं लक्षात. एकदा BP झाला की बरा होत नाही, हे कोणी सांगितलं? कोणीतरी सांगितले नाही. ते विचार तुमच्यामध्ये फिट आहे. अशी कितीतरी जगामध्ये लोक आहेत की डायबिटीस पण पूर्ण झाला आणि BP पण नॉर्मल आला आहे, वजन पण कमी केलेलं आहे, त्यानंतर काय सांधेदुखी बरी केलेली आहे, त्यानंतर झोपेपासून मुक्तता मिळवलेली आहे, त्यानंतर हे तुमचे बॅक पेन सिरीज, त्यानंतर निद्रा, हे सगळे उपाय झालेला आहे. पण आपल्या माइंडमध्ये काय चालू आहे, एकदा BP झाला की बरा. न कोणी सांगितलं बघा बरं, आठवा त्या माणसाला. ते विचार तुम्ही घेऊन बसलेला आहात आणि ते विचार घेऊन चालणार ना, एकदा झाला की बरा होतो. पण तुमच्या माइंडला जेव्हा सांगाल ते विचार तुम्ही कट करून टाकाल आणि तिथं नवीन विचाराची पेरणी कराल, तेव्हा तुमच्या न्यूरॉन काय करतील त्या पद्धतीने कामाला लागतील. लक्षात आलं मुद्दा? अजून काय कळलं नाही असं काय सांगा. न्यूरॉनची भाषा, न्यूरॉनला ह्या 3 प्रकारे आपण बदलणार आहोत. व्हिज्युलायझेशन करायचं, ऑडिओ म्हणजे त्याचं चित्र हे आवाज ऐकायचा आणि त्यानंतर वेगवेगळे व्हिज्युलायझेशन भावनात्मक तयार करायचं. हे चित्र करून आपल्या मनोपटलावर घेऊन ते हळूहळू कट करून पुन्हा तिथं नवीन प्रोग्रामिंग करायचं आहे. तुमचं हे जे शरीर आहे मध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, इथून हे नर्वस सिस्टीमचं सगळं जाळं आहे. हे शरीर पेशीपासून बनलेलं आहे आणि नर्वस सिस्टीम. आता त्याचं आपण जेव्हा पुढं लेक्चर येईल त्यावेळी त्याचा व्हिडिओ पाहू की आपलं न्यूरो कसं. न्यूरो म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी आहे. तुम्ही नुसता विचार आणला की ते पटपट इलेक्ट्रिसिटी जाऊन त्या ठिकाणी जाऊन, समजा एखादा विचार आला, आज मूड खराब आहे, मग मूड खराब आहे म्हणल्यावर काय होणार, मेंदूमधलं मनाने ठरलं, पेशीने मूड खराब आहे की पटकन ते संदेश भराभरा सगळ्या ग्रंथीवर टाकले जातात आणि ज्या स्त्राव चांगले आहेत ते ॲड्रेनल इथले जे स्त्राव ते शरीरामध्ये टाकले जातात आणि तुम्ही म्हणता आजचा दिवस काय बरोबर नाही, जरा शरीर थकल्यासारखं वाटतं, डोकं दुखतंय, आज जरा मी झोपतेच. कोणी तयार केलं, आजचा दिवस बरोबर नाही, एवढ्या वाक्याने तुमचं शरीर सगळं डाऊन आलं. तेच पॉझिटिव्ह विचार केला. तर आपण कपालभाती अनुलोम घेतो, काय मी बडबडतो की तुम्ही प्राणायाम करत आहात. प्राणायाम म्हणजे श्वास घेणे हा प्राणायाम नाही की तुम्ही अंतर्गत सिस्टीममध्ये जाऊन त्याला दाखवून द्या मेंदूला, तुमच्या अंतर्मनाला की हे सगळं निघून जाते, नको आहे मला हे अनावश्यक फॅट, ताण तणाव, आणि ते रिप्रोग्रामिंग होतं. थोडक्यात प्राणायाममध्ये काय होतं, रिप्रोग्राम होतं आणि मग झाल्यानंतर तुम्हाला उत्साह आणि चैतन्य. ठीक आहे, हरिओम, थांबूया.